महत्त्वाची बातमी आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे देण्यासाठी राज्य सरकार तयार झालेलं आहे। राज्य सरकारने गोविंद पानसरे हत्या प्रकरण सीबीआयकडे वर्ग केलेला आहे। तशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतला। आज हायकोर्टामध्ये सुनावणी देखील झाली गोविंद पानसरे हत्या प्रकरणामध्ये आणि सीबीआयला चांगलंच झापलेलं आहे। कोर्टाने साक्षीदार गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणाचा मीडियाशी बोलतोच कसा, मीडियाकडे माहिती आधी पोहोचते, आमच्याकडे तुम्ही रिपोर्ट नंतर सादर करता, अशा प्रकारे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आलेलं आहे। हायकोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंय। माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही अशी विनंती केली होती की कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाच्या केसमध्ये तपास जो आहे तो एसआयटी कडून सीबीआयकडे ट्रान्सफर केला जावा। माननीय मुख्यमंत्र्यांचं आम्हाला पत्र आलेलं आहे की जर कुटुंबाची अशी इच्छा असेल की हा तपास एसआयटी कडून सीबीआयकडे ट्रान्सफर व्हावा तर त्याला त्यांचं काही ऑब्जेक्शन नाही आणि ते तसं करू शकतात। तर आम्ही आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे, तिथं आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि सांगणार आहोत की ही केस सीबीआयकडे ट्रान्सफर व्हावी।